अंबे एक करी उदास न करी, भक्तासी हाती धरी, विघ्ने दूर करी स्वधर्म उदरी, दारिद्र्य माझे हरी, चित्ती मूर्त बरी पूजावर करी, ध्यातो तुला अंतरी, वाचा शुद्ध करी विलंब न करी, पावे त्वरे सुंदरी, माते एक विरे वरा भय करे, हेतू दया सागरे, माझा हेतू पुरे मनात न उरे, संदेह माझा नुरे, जेणे पाप सरे कुबुद्धी विसरे, ब्रह्मी कवी संचरे, देही पूर्ण करे भवान बुद्धी तरे, ऐसे करावे त्वरे, अनाथासी अंबे नको विसरुगे, भवसागरी सांग कैचा तरुगे, अन्याय मी हे तुझे ले करुगे, नको रेणुके दैन्य माझे करुगे, मुक्ता फले या कुंकुम पाठ लागी, संदेह तारा निकले विभागी, श्री मूलपीठा चढचूड काया, तवे कवीराम शरणं प्रपद्ये, सखे दुःखिताना नको दुःख उगे, दीन बालकाला नको मूक लुगे, मृदा रक्षितू आपल्या श्री भवानी, ही प्रार्थना ऐकुनी कैवल्य दानी, बोल भवानी की जय। नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ कुलकर्णी। आता मगाशी जो देवीची आराधना जी आपण ऐकली होती त्या होत्या सौ अनघा अनिल अंदोरीकर। अनघाताई या मूळच्या हैदराबादच्या, त्यांचं लौकिक शिक्षण BA पर्यंत झालेलं आहे। राष्ट्रसेविका समितीच्या त्या सेविका आहेत, भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय सदस्य आहेत आणि 5 वर्ष जिल्हा ग्राहक निवारण मंचामध्ये त्या न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे। एवढाच त्यांचा परिचय मर्यादित नाही आहे। त्या एक उत्तम पाककला आहेत, उत्तम गृहिणी आहेत, उत्तम प्रकारचं पेंटिंग त्या करतात आणि बागकाम देखील त्या आदर्शवततेने उभा केलेल्या आपल्या घरामध्ये छोट्याशा जागेमध्ये। म्हणून आम्ही आज नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये अनघाताईंची निवड केलेली आहे। अनघाताईचा तसा प्रवास म्हणजे विद्यार्थी दर्शापासून म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी
परिषद पासून ते भारतीय स्त्री शक्तीपर्यंत आणि विविध सामाजिक क्षेत्रामध्ये त्या कार्यरत आहेत. आणि लातूरच्या स्त्री शक्तीमध्ये अनघाताईचा एक वेगळा दबदबा आहे. अशा या नवदुर्गेशी आपण आज थेट संवाद साधणार आहोत. माध्यम वृत्तमध्ये मी अनघाताईचं सर्वप्रथम स्वागत करतो. नमस्कार अनघाताई. नमस्कार. माध्यम वृत्तमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. आपण मूळचे हैदराबादच्या हो. आणि लातूरला तुमचा विवाह झाल्यानंतर तुम्ही लातूरला आलात. हो. तर कसं म्हणजे तुम्हाला एकंदर ते एकदम तो आंध्र हा सोडून इथं आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? मी हैदराबादलाच माझं सगळं शिक्षण झालं आणि शिक्षणानंतर वर्षभरातच लग्न ठरलं. एकदम शहरामध्ये म्हणजे राजधानीच्या शहरातून लातूर सारख्या अगदीच थोडं खेड असं म्हणण्यात हरकत नाही. अशा ठिकाणी मी इथे आले होते. पण इथलं आमचं कुटुंब जे होतं अंधोरीकर कुटुंब, तिथे आल्यानंतर असं कधीच वाटलं नाही, मला कधीच जाणवलं नाही की मी एका खेडेगावी आले किंवा एखाद्या राजधानी शहर सोडून मी कुठेतरी आली आहे, असं मला कधीच वाटलं नाही. म्हणजे बाहेर सोडून सासरला आले असं वाटलं नाही. कारण घरातली माणसं ही संघाची होती आणि त्याच्यामुळे प्रेमळपणा आणि मोकळेपणा जो होता तो अतिशय छान होता. म्हणून कधी दडपणच वाटलं नाही. इथं लातूरला आलात, तुमचं तर काम चालू होतं, तर तुम्ही तर BA केलेलं. हो. मग नोकरी वगैरे तुम्हाला करावीशी वाटली नाही का? BA करून नोकरी मिळणार नव्हतीच. पण आणि तसं डोक्यातही काही नव्हतं फार की नोकरी करावी. कारण घर खूप मोठं होतं आपलं आणि एकत्र कुटुंब असल्यासारखं होतं. येणारे जाणारे खूप होते. माझे सासरे पोलीस प्रोसिक्युटर होते आणि त्यांचे मित्र, त्यांचे नातेवाईक, माझ्या सासूबाई खूप बोलक्या होत्या आणि चांगल्या समाजकारण करणाऱ्या होत्या. त्याच्यामुळे मला कधी असं एकटेपणा वाटलाही नाही आणि असं वाटलं नाही की नोकरी करावी. घरामध्ये सगळं होतं, त्याच्यामुळे नोकरीची काही आठवणही आली नव्हती त्यावेळेला. तुमच्या घरामध्ये आम्ही सुरुवातीला प्रवेश केला त्यावेळेस एकदम बाहेर आम्हाला बगीचा बघायला मिळाला. एकदम सुंदर, म्हणजे सुंदर वाटलं, एकदम प्रसन्न वाटलं, आल्हाददायक वाटलं डोळ्याला. आणि आत आल्यानंतर एकदम वेगळंच कल्चर, वेगळंच एखादा स्टुडिओमध्ये आपण आलो का काय असं वाटलं की हे कसं काय तुम्ही असं या कला कसं काय जोपासणार हे केलं? बागकाम ही खरं मुळात आवडणारीच गोष्ट होती. मी हैदराबादला होते, माहेरी होते, तरी सुद्धा आमच्याकडे खूप कुंड्या होत्या फुलझाडांच्या. आणि इथे आल्यानंतर समोर अंगण, तुळशी वृंदावन आणि त्यात माझ्या सासूबाईंना पण खूप आवड होती बागकामाची. आणि त्यांनी खूप झाडं लावली होती घरामध्ये. त्यांना असं वाटायचं की आपल्या घरच्या देवांना जेव्हा आपण पूजा करतो, देवांची पूजा करतो, त्यावेळेला आपल्याला घरची फुलं पाहिजे. आपल्या घरी लावलेल्या झाडांची, आपण जोपासलेल्या, प्रेमाने जोपासलेल्या झाडांची फुलं असली पाहिजेत. त्या काळी म्हणजे सासूबाईंच्या काळी तर घरामध्ये नळ सुद्धा नव्हता. बोरचं पाणी हापसून घालायच्या त्या. तर त्यांचीच ही आवड मला पण खूप भावली आणि मी पुढे ती चालू ठेवली. मला आता असं होतं की एखादं नवीन झाड दिसलं की अरे हे झाड आपल्याकडे नाहीच आहे असं वाटतं आणि मग मी ते आडायचा प्रयत्न करते आणि मग बाग छान सुशोभित झालेली आहे. छान सुंदर बाग आहे, एकदम टवटवीतपणा दिसतो आल्या छानपैकी. फुलं पण खूप लगडलेली आहेत त्याला, सुंदर. पण ह्या बागेच्या बागकलेसोबतच एक तुमचे वेगळेपणा मी खूप पाहिलेले आहे. सोशल मीडियावर तुम्ही वेगवेगळ्या पाककलेच्या पदार्थ रोज टाकता, पेंटिंगच्या संदर्भात टाकता. ह्या देखील कला कसं काय तुम्ही अवगत केलेले? माझा चित्रकला हा लहानपणापासूनचा आवडता विषय होता. अगदी 5वी-6वीत असताना मी चित्रकलेच्या क्लासला गेलेली आहे. पण त्यानंतर मात्र 10वी पर्यंत काही झालं नाही आणि थोडं अधनमधनं मी चित्र काढतच होते. पण त्यानंतर लग्न झाल्यानंतर अगदी मुलं लहान होती, मग घरचं सगळं असायचं, तर त्याच्यामध्ये चित्रकला थोडी लुप्त झाली होती. आता मुलांची लग्न झाली, मुलांना मुलं झाली, आता मी खूप निवांत आहे आणि मग आता ही चित्रकलेची आवड माझी पुन्हा उफाळली आणि मग मला असं वाटायला लागलं की अरे एवढी छान कला आपल्या हातात आहे तर आपण हे करायला हवंय. मग रोज एक चित्र काढायला आपल्याला छान वाटेल. मग ज्या दिवशी, आणि खरं सांगते की म्हणजे चित्र काढलं त्या दिवशी सलग 3-4 चित्र होतात, अन्यथा 15 दिवस सुद्धा हातामध्ये पेन्सिल धरणं होत नाही किंवा मनानेच होत नाही ते. आणि ज्या वेळेला मनाला वाटतं त्याच वेळेला ते चित्र छान निघू शकतं. अशी ही चित्रकलेची गंमत आहे.
चित्रकलेमध्ये कोणत्या प्रकारचे पेंटिंग करता तुम्ही? काय मी पेंटिंग थोडं कमीच करते, पण मी चित्र म्हणजे आकृती रेषाकृती काढते. हा, तर स्केचेस काढते मी. मला ते जास्त आवडतं. चेहऱ्यावरचे हावभाव त्याच्यातून खूप छान लक्षात येतात असं मला वाटतं, आणि म्हणून मी स्केचेसच जास्त करते. आणि तरी पण मी त्यातल्या त्यात वेगवेगळे प्रकार मी केलेले आहेत. म्हणजे जसं की फुलं पानं, त्याच्यातून रेखाचित्र तयार करणं, किंवा काड्याच्या पेट्याच्या काड्या असतात त्यांच्यापासून काही चित्र तयार करणं, किंवा दोन्ही मिळून म्हणजे असे वेगवेगळे माध्यम वापरून छान सुंदर चित्र काढणं, रांगोळीतून चित्र काढणं, हे असे अनेक प्रकार मी केलेले आहेत. तुमच्या घरात प्रवेश केल्यानंतर हे मिरेचं आम्हाला पाहायला मिळेल सदर. काय तो माझा आर्ट कॉर्नर आहे. तो माझा विश्रांतीचा आणि माझ्या विरंगुळ्याचा भाग आहे. मला जेव्हा असं वाटतं की अरे काहीतरी आपण आज फार उदास वाटतंय किंवा कंटाळा आलाय, तर आपण काहीतरी वेगळं करूया, मग तो आर्ट कॉर्नर मला त्याचा हात देतो, विरंगुळा आहे तो माझा. मग त्यात वेगवेगळे प्रकार आपण ठेवणं, काही फुलझाडं आणून लावणं, किंवा असं अनेक प्रकारच्या मूर्त्या, त्या वेगवेगळ्या मूर्त्या आपण तिथे ठेवणं, असं मी त्यात बदल करत राहते. आणि तोच आमचा हाच कॉर्नर हा आमचा गणपतीचा पण आहे, नंतर आपल्या चैत्र गौरीचा पण आहे, महालक्ष्मी इथे आपल्याकडे नाही, इथे गणपती पण बसतो. तर हा आर्ट कॉर्नर माझ्या खूप आवडीचा भाग आहे. ज्येष्ठा फेसबुकवर येताना एक तुमचं एक पोस्ट पाहिली की तुम्ही गाजराच्या नैवेद्य केला, तुम्ही टाकलं की खीर केली होती. तर आम्हाला एक उत्सुकता अशी वाटते की तुम्ही वेगवेगळे पदार्थ करता की आम्ही जे कधी आंबवले नाही, कधी खाल्ले नाहीत, आणि असे वेगवेगळे असतात की आम्हाला तुमच्याकडे येऊन ते खावेसे वाटतात. इतके छान छान पाककला तुम्ही कसे काय? ते माझी आई फार सुगरण होती, आणि तिचं ते जे नीटनेटकेपणा, सुगरणपणा, कुठे जाईल तिथे सुंदर पदार्थ शिकायची ती स्वतः. मग तिचं तो गुण मला फार आवडायचा. आणि असंही म्हणतात ना की लोकांच्या मनाचा रस्ता हा पोटातूनच जात असतो, तसा तो अनेक जर माणसं आपल्याला संघटना जर करायची असेल तर आपल्याला हे येणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि मला हे खूप आवडतं. म्हणजे माझ्या दिवसभरामध्ये जसं हा आर्ट कॉर्नर आहे किंवा चित्रकला ही माझी जशी ह्याची विरंगुळ्याचं स्थान आहे, तसं माझं हे पाककला हा पण एक आवडीचा छंद आहे. अनघाताईचे पती अनिलराव अंधोरीकर हे लातूरातील विवेकानंद वैद्यकीय जो रुग्णालय आहे त्याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी आहे. तर खरोखर अनिलराव भाग्यवान असतील की त्यांना एक अशा प्रकारचे रोज पाककलेचे वेगवेगळे पदार्थ त्यांना हे करायला मिळतात. तर ती लोणची देखील तुम्ही छान बनवता असं आम्ही पाहिलेलं आहे. आंध्रामध्ये लोणच्याचं अनेक प्रकार केले जातात, आणि ते खूप खमंग असतात. इकडचे पण असतात, पण आम्हाला आता मी अन्नदात्रीच असल्यामुळे मला तिकडची लोणची जास्त आवडतात. तर मग ते वेगवेगळ्या प्रकारची लोणची करून बघणं हा एक छंद आहे माझा. आणि तो फक्त म्हणजे इथे घरातच करून ठेवायचा असा नाहीये, तो सगळ्यांना द्यायचा असा पण एक छंद आहे. आणि मला वाटतं तुम्ही म्हणजे उन्हाळ्यामध्ये आंबे देखील रत्नागिरी होतो ते काय? हो, माझ्या सुनेचं आजूळ आहे देवगड. तर देवगडहून हापूस आंबा आणून आपल्या नातेवाईकांना चांगला आंबा खायला घालूया असं एक सुरुवातीला वाटलं. आणि मग वाटलं की अरे आपल्याला जरा व्यवसाय करता आला तर चांगलाच आहे ना. म्हणजे आपण नोकरी तर करीत नाही, पण गृहोद्योग एक छोटासा व्यवसाय, तो सीझन पुरताच, तर आपण करूया, असा करून बघूया, आणि जमला तर चांगलंच आहे असं म्हणून मग ते हापूस आंबे देवगडहून मागवायचं ठरवते दरवर्षी, आणि आणते पण. आणि त्याला चांगला मला प्रतिसाद मिळतो. तुमच्यामुळं इथल्या खवईगिरी लोकांना रत्नागिरीच्या हापूस आंब्याची उत्तम देवगड हापूस आंब्याची सवय लागली. कारण काय इथल्या ग्राहकांना एक उत्तम प्रकारचे म्हणजे भेसळयुक्त ते आंबे मिळतात बाजारात, फसवणूक होते त्यांना. रत्नागिरीत आंबोस आंबा म्हणतात, पण ते देत नाही. पण इथे माझ्याकडे मात्र मी अगदी खरा देवगड हापूस आंबा असतो. आतापर्यंत तुम्ही पाककलेमध्ये कोणते कोणते पदार्थ करून हे केलेले? मी बरेच पदार्थ केलेत. आता मी परवा गणपतीच्या काळामध्ये एक
केशर मोती नावाचा एक पदार्थ केला अरे होता वा. जो आहे कोकणी, पण मी म्हटलं आपण करून तर बघूया. तर त्याच्यामध्ये जसं उकडीचे मोदक असतात, बरोबर, ते उकडीचे मोदक सगळ्यांनाच जमतात असं नाही, तांदळाचे. पण तांदळाच्या पिठाचे, तर ते सगळ्यांनाच जमतील असं नाही, पण हे केशर मोती मात्र सगळ्यांना जमू शकण्यासारखा सोपा पदार्थ आहे, म्हणून तो गणपतीच्या काळामध्ये केला होता आणि तो साप्ताहिक विवेकमध्ये छापूनही आला. मग हे पदार्थ तुम्ही म्हणजे कुणी शिकवलेले का तुम्हाला, का असं पाहून? नाही, पाहून पण नाही, ते कधी कधी आपल्या उपजत आहे की आपण असं असं करून बघूया का, हे कॉम्बिनेशन करून बघूया का, असं ते करता करता समजा एखाद दुसरा वेळा बिघडली असेल, पण बहुतांश वेळेला असं वाटतं की अरे नाही चांगला झालाय, हरकत नाही आपण सगळ्यांना सांगायला. असं ते अंगातही मगाशी बोलता होता म्हणत होत्या की ही माझी आई सुगरण आहे, त्या आईचं वारसा तुम्ही पुढे चालवता, सुगरणपणाचा. वा, अन्नपूर्णा म्हणून तुम्हाला खरंच खूप शुभेच्छा. आता आपण वळूया सामाजिक कामाकडे. अनघाताई, तुम्ही सुरुवात केली विद्यार्थी दशेपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून, पुन्हा नंतर राष्ट्रसेविकामध्ये काम करता भारतीय शिक्षक. तर तुम्ही ज्यावेळेस विद्यार्थी दशेत होता त्यावेळेसचा तुमचे अनुभव काय? मला मुळातच सामाजिक काम करायची थोडी आवड लहानपणापासूनच आहे, शाळेपासून आहे. मी शाळेत जेव्हा होते त्यावेळेला आमच्या आणखी एका दुसऱ्या शाळेमध्ये राधाबाई पणिटकर आमची शाळा होती, तिथे समितीच्या शाखा चालायच्या. तर मला असं वाटायचं की अरे किती छान आहे, त्याच्यामध्ये खेळ असायचे, प्रार्थना असायची आणि त्यातला विशेष उपक्रम तिथे असायचा तो डबा पार्टी. तर तो मला फार आवडायचा. त्याच्यामुळे म्हणजे शेजारच्या ज्या काकू होत्या, हुलसूरकर काकू किंवा आणखी एक बिलोरीकर काकू, नंतर जोशी काकू, या तिघी शाखेमध्ये जायच्या. तर मला असं वाटायचं की आपण त्यांच्याबरोबर जावं आणि मग मी बऱ्याच वेळेला शाखेमध्ये त्यांच्याबरोबर गेलेली आहे. आणि लग्न झाल्यानंतर इथे घरातच शाखा होती, म्हणजे सगळे संघात काम करणारे होते. त्याच्यामुळे मला इथं आल्यानंतर एवढा आनंद झाला की अरे जे आपल्या मनात होतं ते सगळं आपल्याला इथे दिसतंय आणि अनुभवाला येते. सासूबाई समितीचं काम करायचं माझ्या, तर त्यांनी सुद्धा मला कधी असं म्हटलं नाही की अरे तू बाहेर जातेस, तू किती वेळ बाहेर जातेस. तर त्या खूप खुश असायच्या माझ्यावर, कारण मी घरातलं सगळं काम करून समितीचं पण काम करायचे. संघाच्या मुशीतून तुम्ही वाढल्यामुळं आणि घरचं देखील संघाचं एकंदर वातावरण असल्यामुळं आपल्याकडे संघामध्ये एक अशी पद्धत आहे की मोठमोठे प्रचारक किंवा कोणी मोठे आले की ते असं आपल्या लॉजवर किंवा इथे थांबत नाही, आपल्या मुक्कामाला घरी येतात. तर असे आतापर्यंत कोणकोणते प्रचारक तुम्हाला तुमच्या घरामध्ये मुक्काम करून गेले आणि त्यांना तुम्ही आवडीने काय काय करून घातलं? तसे तर आपल्याकडे खूप जण येऊन राहून गेले, पण विशेष लक्षात राहण्यासारखे दामोअण्णा दाते एकदा जेवायला आपल्याकडे आलेले. तर मी मुद्दा भाजी केली होती. मेथीची मुद्दा भाजी आंध्राताई करतात. तर दामोअण्णांना एवढी आवडली ती की त्यांनी मला विचारलं की ह्याच्यात तू काय काय घातलंयस, ती भाजी कशी कशी केलीयस. तर हे एवढे मोठे प्रचारक, पण त्यांना याच्यामधली सुद्धा आवड आहे हे बघून मला खूप आनंद वाटला आणि मला वाटलं की अरे आपल्याला येतं हे खूप छान आहे ना, चांगलं आहे. तसंच सुरेशराव केतकर, तर सुरेशराव केतकरांना ब्रेडचं सँडविच खूप आवडायचं. तर त्यांनी मला एकदा विचारलं की तू ब्रेडचं सँडविच करतेस का, तर मी म्हटलं हो करते. तर कसं कसं करते सांग बरं मला. मग मी म्हटलं असं ब्रेडमध्ये भाजी घालते आणि मग ते सँडविच टोस्टरनी त्याच्यावर हे करते. तर ते म्हणाले नाही जरा वेगळं करायचं म्हणाले. मग त्यांनी मला त्याची कृती पूर्ण सांगितली आणि म्हणे तू असं करून आण. आणि मग एके दिवशी अगदी ते आजारी होते, हॉस्पिटलमध्ये होते. मग एकदा आम्ही मग काय केलं, टोस्टर सहित ब्रेड सगळं साहित्य असं आम्ही रुग्णालयात घेऊन गेलो आणि मग तिथे गरम गरम करून त्यांना दिले सँडविचेस. म्हणजे शेवटच्या त्यांच्या अगदी. तर त्याचा एक समाधान आहे की अरे नाही, त्यांना जे आवडत होतं ते मी करून दिलं त्यांना. आता प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी सांगतो की मगाशी ताईंनी मुद्दा भाजीचा उल्लेख केला. मुद्दा भाजीमध्ये हरभऱ्याची डाळ शिजवली जाते, त्यात विविध प्रकारच्या भाज्या घातल्या जातात आणि कन्याची चिंच घातली जाते
आणि थोडं डाळीचं पीठ आणि वरून फोडणी, मग हिंगाची आणि कढीपत्त्याची फोडणी दाणे घालून टाकली की अतिशय सुंदर भाजी तयार होते. म्हणजे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये ते हो लोकप्रिय आहे. हो अगदी लोकप्रिय. वा वा छान. आणि आता ह्या पाककलेकडनं आपण आता सामाजिक कामाकडे वळूया. तुम्ही सामाजिक विद्यार्थी देशामध्ये काम करत असताना संघाच्या समितीचं काम करायचं, तर या समितीमध्ये काम करताना म्हणजे तुम्ही संचलनात भाग घ्यायचा, पद्य म्हणायचा, तर एक असा आठवणीतला एखादा प्रसंग आहे का तुम्हाला समितीमध्ये काम करणार की तुमच्या मनावर खोल रुजला गेलाय? हो सांगू शकते. म्हणजे वैयक्तिक सांगायचं का सामाजिक सांगायचं? दोन्ही सांगा. वैयक्तिक असं सांगते की मोठं संचलन होतं महिलांचं आणि त्याच्यामध्ये मी झांज वाजवते, घोषामध्ये आहे मी आणि मी झांज वाजवते. उन्हाचा खूप त्रास होतो आणि मला आता संचलनामध्ये म्हणजे 45 मिनिट चाललं पाहिजे आणि उन्हामध्ये दुपारची वेळ, तर मी झांज वाजवत असल्यामुळे मला झाकूनही घेता येत नव्हतं आणि काही नाही. मग त्या दिवशी माझी देवाला खूप प्रार्थना झाली की देवा काही कर पण मला ते ऊन लागू देऊ नको आणि त्रास होऊ नये मी चालताना. आणि खरं सांगते अगदी की मी मनातून प्रार्थना केलेली असल्यामुळे त्या दिवशी मला अजिबात उन्हाचा त्रास झाला नाही आणि माझं संचलन छान व्यवस्थित पार पडलं. तर मला ही देवाची कृपाच वाटते आणि ती झाली होती त्या दिवशी माझ्यावर. आणि भारतीय स्त्री शक्तीमध्ये देखील तुम्ही राज्य स्तरावर काम केलेलं आहे. हो राष्ट्रीय स्तरावरती. तर मला वाटतंय मुलगी झाली हो यापासून तुम्ही खूप असं उल्लेखनीय कामं केलेली आहेत, तर त्याच्यामध्ये सांगण्यासारखे 2-4 घटना कुठल्या आहेत अशा? भारतीय स्त्री शक्तीमध्ये म्हणजे काय की कुकडे काकू आहेत त्यात आणि कुमुदिनी भार्गव आहे, लीला करवा आहे, अशा अनेक मैत्रिणी मला तिथे मिळाल्या. त्यातलं एक महत्वाचं मला असं वाटतं की कुमुद ताई म्हणजे कुमुद भार्गव ही आणि कुकडे काकू यासारख्या अनेक मोठ्या मैत्रिणी ज्या वयाने मोठ्या आहेत पण त्यांनी मला कधी लहान आहे म्हणून मला डावललं नाही, अवहेलना केली नाही किंवा कुठल्याच गोष्टीमध्ये म्हणजे संघटन कसं असावं तर स्त्री शक्तीसारखं असावं. या भारतीय स्त्री शक्तीमध्ये असं वाटतं की सगळ्या मैत्रिणी मिळून काहीतरी मोठं काम केलेलं आहे. तर हे खूपच चांगलं आहे. स्त्री शक्तीमध्ये मला हे शिकायला मिळालं की सभाधीटपणा आला, विचार करण्याचा छंद लागला, वाचनाचा छंद लागला, अनेक गोष्टी मी त्यातून शिकले स्त्री शक्तीमधून. एक कॉन्फिडन्स म्हणजे आत्मसन्मान कसा असतो ते मी त्याच्यातून शिकले. आता तुमची मला वाटते मुलगी एक आहे ना? एक मुलगी आहे मला. तर त्याच्याबद्दल गोष्ट मध्ये पाहिली तुम्ही मैत्रिणीसारखं तुम्ही, तर मुलगी काय करते सध्या आणि कसं घडवलं मुलीला तुम्ही? कॅपजेमिनी मध्ये नोकरीला आहे. इंजिनियर केलं? नाही ती इंजिनियर नाहीये, ती आर्टिस्ट आहे. वा वा क्या बात. म्हणजे तुमचा तर ती अभिनवला BFA झाली आणि तिला कॅपजेमिनी मध्ये नोकरीला लागली. ती उत्तम चित्र काढते आणि लहानपणापासून तिचं पण चित्र खूप सुंदर. तर आमचं घर असं हे होतं, सोशल होतं, एकदम सामाजिक आशयाचं सगळं आमच्या घरामध्ये व्हायचं. आमच्याकडे अनेक लोक यायचे घरामध्ये आणि चर्चा व्हायच्या, संघाच्या समितीच्या अनेक वैचारिक गोष्टी आमच्या घरामध्ये घडायच्या. माझे दीर वगैरे सुद्धा सगळे संघामध्ये असल्यामुळे कुठल्या ना कुठल्या सेवेमध्ये आहेत. म्हणजे मोठे दीर होते तर ते जनकल्याणचं काम करायचे. आणि निशिकांत भाऊजी आमचे ते पूर्वांचल समितीचं काम करतात. माझ्या मधल्या जाऊबाई त्या पण समितीचं काम करतात. तर हा जो वारसा आहे आणि माझे सासरे सुद्धा संघामध्ये काही काळ गेलेले आहेत. तर ह्या सगळ्याचा जो परिणाम आहे की आमच्या घरी येणारे माणसं, जाणारे माणसं किंवा काय इथं चालतं या सगळ्याचा एक सुपरिणाम माझ्या मुलांवर झालेला आहे. तर ते कधीही बुजलेले नव्हते. ते जिथे जातील तिथे लोकांना एकत्र करायचे, संघटन करायचे आणि धीटपणाने सगळं काम करायचे. मला कधीही अशी भीती वाटली नाही की माझी दोन्ही मुलं पुण्यामध्ये शिकायला होती तर ते तिथं कसे राहतील याची मला कधी चिंता नाही वाटली. ते दोघेही एकदम धीट आणि चांगले साहसी होते आणि निर्भर होते, एकदम आत्मनिर्भर, स्वावलंबी होते. आता
अनघाताईशी गप्पा मारताना ह्या गप्पा थांबू नये असंच आम्हाला वाटत होतं, परंतु काल मर्यादा असल्यामुळे थोडं थांबावं लागेल. आता मुलाखतीच्या शेवटाच्या भागाकडे जात असताना अनघाताईंना मी असं आवाहन करतो की सध्या नवरात्र आहे. नवरात्र म्हणून समस्त स्त्री शक्तीला तुम्ही काय आवाहन करणार? आत्ताच्या काळात म्हणजे आता जर आपण वातावरण बघितलं बाहेर, तर महिलांना स्वतःकडे लक्ष देता देता समाजात काम करण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. की आता जे बाहेर आपण बघतो की किती अडचणींना तोंड द्यावं लागतं महिलांना, मुलींना, तर त्याचं कारण काय असावं ह्याचा शोध आपण घेतला पाहिजे आणि स्वतःमध्ये खूप बदल करायला पाहिजे. नुसतं दिसणं, सुंदर कपडे घालणं एवढं मर्यादित नाहीच आहे. महिला म्हणजे कशी पाहिजे, शक्तिरूप येणं, शक्ती असली पाहिजे. ती शक्ती आहे, त्याचा उपयोग आपण केला पाहिजे आणि आपल्यावर येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत, त्याचं निराकरण करायला दुसऱ्याला कोणालाही म्हणायची गरज नाहीये आपल्याला. आपण स्वतः त्या आहोत, आपण शक्तिरूपेण आहोत, तर आपण आपल्यातली शक्ती जागृत केली पाहिजे असं मला सगळ्या आताच्या महिला भगिनींना म्हणावंसं वाटतं. अनघाताई, तुम्ही गप्पा टप्पा मारताना खूपच आमच्या प्रेक्षकांसाठी खूप भरपूर माहिती तुम्ही उलगडून सांगितली. अष्टपैलू व्यक्तिमत्वच आहे तुमचं. अष्टभुजा नारायणी जसं देवीला म्हटलं जातं तसं तुमच्यामध्ये विविध गुण आहेत. खरंच एक भाग्यवान आहात तुम्ही. आणि आमच्या एवढ्या व्यस्त तुमच्या कार्यक्रमात असताना सारखं तुम्हाला मिटिंगमध्ये बाहेर जावं लागतं, संघाचं काम करावं लागतं, इकडे तिकडे बघावं फिरावं लागतं. तेवढ्यातल्या वेळात वेळ काढून आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही गप्पा टप्पा मारलात, याबद्दल मी माध्यम समूहातर्फे आपलं मनापासून स्वागत करतो. नवरात्रीच्या आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्याला उदंड आयुष्य, दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतो. धन्यवाद अनघाताई. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास माध्यम वृत्त या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या काही सूचना असतील तर त्या कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर नोंद करा. धन्यवाद. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा.